नमस्कार, मी सुनील घनबट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आजच पंढरपूर येथील न्यायालयाने विठ्ठल रुक्मिणीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेसंदर्भातला एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. हा निर्णय असा आहे की पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मंदिराला कोणत्याही प्रकारची पुढील आदेश मिळेपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, तो स्थगित करावा. आता जो करणार होते तो हा आदेश दिलेला आहे. मूर्ती ही सजीव आहे, तिच्यामध्ये प्राण असतो, असा सगळ्या भाविक भक्तांचा जो एक भाव असतो, या भावाचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर या प्रकारच्या मूर्तींची रासायनिक लेपन प्रक्रिया पुढील आदेश मिळेपर्यंत करू नये, हा स्पष्ट आदेश आज पंढरपूर येथील न्यायालयाने दिलेला आहे. वास्तविक पाहता पुरातत्व खात्याने 1988, 2003, 2012, 2020ला याच प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया केलेली होती. इपॉक्सी असेल किंवा सिलिकॉन जे स्टोन पावडर कोटिंग असते याच्या माध्यमातून, यामुळे मूर्तीला हानी पोचते, धोका पोचतो, असा वारंवार आपण मंदिर महासंघ वारकरी संघटनांनी सांगितलेलं होतं. नुकतीच झालेल्या बैठकीत सुद्धा सर्वांनी याला आक्षेप नोंदवलेले होते. परंतु मंदिर समिती आणि पुरातत्व खात्याचा मनमानी कारभार असल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने हा निर्णय दिला. त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी देवतेला रासायनिक लेपन प्रक्रिया, वज्रलेपन प्रक्रिया होऊ नये. त्या ठिकाणी जर करायचीच असेल तर भवितव्यामध्ये नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धतीने करावी, ही मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शंकराचार्यांनी सुद्धा करवीर पीठाच्या या संदर्भात रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं पत्र मंदिर समितीला पाठवलेलं होतं. या सर्व गोष्टींमुळे आज हा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे. न्यायालयात सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. नमस्कार.